अथणी तालुक्यातील संकोनट्टी ग्रामपंचायत हद्दीतील डंगी शेतामध्ये मंगळवारी झालेल्या पावसामुळे घरात पाणी शिरून अडचण निर्माण झाली आहे। तालुक्याच्या अनेक भागांमध्ये काल मंगळवारी उशिरा रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे शहराच्या उपनगरातील मसोबा ओढा भरून वाहत असून ओढ्याजवळील सुमारे 8 घरांमध्ये पाणी शिरलं आहे। पावसाच्या पाण्यामुळे घरातील धान्य खराब झालं असून या परिस्थितीसाठी स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮದು ರಾತ್ರಿ ದನ ಕರ ಹುಡುಗರ ಹುಬಿಸಿ ಕಣಿಕಿ ಕಾವಲ ಯಾರು ನೋಡೋರು ನಮ್ಮದ ಯಾರು ಕೇಳೋರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇಳ್ರಿ ನೋಡಿ। ಕಾಳ ಕಡೆ ಎಲ್ಲ ತೋದವ್ರೆ, ಕಾಳ ಕಡೆ ಎಲ್ಲ ನೀರಾಗ ನಿಂತಾವ, ಮನ್ಯಾಗ ನೀರು ಹೋಗ್ತಾವ। ಪರಿಸ್ಥಿತಿ ಯಾರು ಕೇಳೋರ ಹೇಳ್ರಿ ನೋಡಿ ನೀವು। ಹಳ್ಳ ಹಸನ ಮಾಡತ್ತ ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದೀವಿ, ಪಂಚಾಯತ್ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದೀವಿ। ಈ ನಮ್ಮನೆ ನೀರು ಬಂದಾವು, ಯಾರು ನಮ್ಮದು ದಾದ ಮಾಡಿಲ್ಲ, ಇನ್ನ ತಕ್ಕ ಯಾರು ಸನ್ನೆ ಕಾದಿಲ್ಲ। ವೋಟಿಂಗ್ ಟೈಮ್ ಕಟ್ ಬರ್ತಾರೋ ನಾವು ಮಾಡ್ತೀವತ್ತಾರೋ, ಅವರು ಹೇಳ್ತಾರೋ ಗಪ್ಪ ನಮ್ಮದು ಹೋಗಿ ಕೇರಿಂದ ಎಲ್ಲ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಈ ನಮ್ಮನೆ ನಡೆದೈತಿ। ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಹುಡುಗರ ಹುಬಿಸಿ ದನ ಕರ ಎಲ್ಲ ನಾವು ಎಲ್ಲಿ ಕಣಿಕಿ ಕಾವಲ ಎಲ್ಲ ಹರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಯಾವ। ಏನು ಮಾಡಬೇಕು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೋಗ್ಬೇಕು, ಎಲ್ಲಿರ್ಬೇಕು ಹೇಳ್ರಿ ನೋಡೋಣ। ಒಂದು ಜನಾರಿ ದಾತ್ ತಗೋವಾರ ಯಾರು। नरेगा योजनेअंतर्गत ओढ्याची खोली वाढवावी अशी स्थानिकांनी अनेक वेळा मागणी केली होती, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष चालवलं आहे। ओढ्याला गाळ साचल्यामुळे पावसाचे पाणी घरात शिरले असल्यामुळे पीडितांनी ग्रामपंचायतीवर रोष व्यक्त केला। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।